गुरुदैव दत्त. श्री नरसिंह सरस्वती दत्त प्रभूंची दैवी लीला अर्थात सर्पविष आणि भक्ताचं संरक्षण. सर्प म्हटलं की कोणाच्याही मनामध्ये भीती निर्माण होणं साहजिक असतं. सर्पविषाची तीव्रता एवढी भयंकर असते की अक्षरशः काही क्षणामध्ये प्राण जातात आणि यामुळेच माणसानं आदिम काळापासून सर्पाला मृत्यू प्रतीक मानलेलं आहे. परंतु परमेश्वराच्या इच्छेसमोर हेच भयानक विष निरुपद्रवी कसं ठरतं याचं अद्भुत उदाहरण श्री गुरुचरित्रामध्ये आढळतं. सायनदेव हे श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचे अत्यंत निष्ठावान भक्त असल्यानं त्यांच्या रक्षणासाठी श्री प्रभूंनी 5 फण्यांचे 2 महानाग पाठवलेले होते. सामान्य माणसासाठी हे दृश्य भयचकित करणारं ठरलं असतं, परंतु केवळ श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या आदेशामुळेच 2 विषारी महानाग सायनदेवांचे रक्षक बनले. या प्रसंगातून एक गूढ पण अत्यंत दिलासा देणारा संदेश मिळतो आणि तो म्हणजे जेव्हा दैवी शक्ती एखाद्याच्या संरक्षणाचा संकल्प करते तेव्हा विश्वातील सर्वात घातक शक्तीसुद्धा कल्याणकारी ठरते. गाणगापुरात संगम मार्गावरती तेल्लूर फाट्याच्या पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूच्या रानामध्ये जिथे हा प्रसंग घडला तिथे दर महिन्याला जाताना हा विचार माझ्या मनात येत असतो. सुमारे 600 वर्षांपूर्वी घडलेला या प्रसंगामुळे ती भूमी अत्यंत पवित्र झालेली आहे. त्या मार्गावरून जाताना त्याच 2 महानागांच्या स्मरणार्थ उभारलेल्या मंदिराकडे पाहून मला असं जाणवतं की श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंची कृपा आजही भक्तांचं रक्षण करते आहे. गुरुदैव दत्त.